नमस्कार मित्रांनो, वडूज या ठिकाणी मैदान होत आहे 17 आणि 18 तारखेला सलग 2 दिवस मैदान होणार आहे. नक्की ते मैदान कोणते होणार आहेत आपल्यासोबत आहेत. त्यांनी मैदान भरवले ते आयोजक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदान 17 आणि 18 तारखेला कशा निमित्त मैदान होत आहे? महाशिवरात्री निमित्त मैदान होत आहे. 17 तारखेला आदत बैल मैदान आणि 18 तारखेला दुसरा बैल मैदान होत आहे. 17 तारखेचं जे मैदान आहे ते आदतचं मैदान आहे, त्याचं बक्षीचं स्वरूप सांगा. मोबाईल 17 तारखेला जे मैदान आहे ना आदतचं, त्याचं बक्षीस 51,000 रुपये आहे. पहिलं बक्षीस. दुसरं बक्षीस 31,000 रुपये आहे. तिसरं बक्षीस 21,000 रुपये आहे. चौथं बक्षीस 11,000 रुपये आहे. 7 आणि 5 शेवटचं बक्षीस आहे. बरं. मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार का? क्वार्टर फायनल होणार. प्रत्येक म्हणजे क्वार्टर फायनलला ज्या उतरणाऱ्या गाड्या आहेत त्यांना त्यांचा सन्मान म्हणून आपला 1,000 रुपये देऊन आपण सन्मान करणार. बरं. म्हणजे जे 17 तारखेचं जे मैदान होते आदतचं, जे क्वार्टर फायनलला ज्या गाड्या राहतील त्यांना 1,000 रुपये सन्मानित केलं जाईल. आणि त्या मैदानाचं स्वरूप कसं असेल? मैदान जे आपलं जे तुमचं सलग 2 दिवस मैदान होणार आहे, कोणत्या चॅनलवरती लाईव्ह होणार आहे? मैदान हे आपलं STC लाईव्हला होणार आहे. बरं. STC लाईव्हला प्रेक्षेपण होणार आहे त्याचं. आणि आदत मैदानाचा पल्ला आपण थोडा कमी केलेला आहे. 800 फूट घेतलेला आहे पल्ला, वासरांचा विचार करून. रान जरा जास्त आहे त्यामुळे आपण 800 फूट रान घेतलेलं आहे आदतला. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती? दोन्ही बाजूला बॅरिकेड 300 फूट राहणार आहे. बैलांना वगैरे पुढे थांबण्यासाठी जागा वगैरे जागा ही प्रशस्त आहे. फाटी ही महाराष्ट्राच्या परिचयाच्या. इथं दुखापत ही काय होत नाही. ड्रायव्हरला बाहेर जरी गाडी गेली तरी काय अडचण नाही, ते कुणालाच काय नाही. आणि बघल तिकडं असं प्रशस्त माळ रानच आहे. इकडे साईडला कुठं विहीर वगैरे काहीच नाही. ते मैदान आदतच आणि दुसऱ्याच मैदान असं घेण्यात आले. मैदानाचं कसं आहे, आता सगळीकडे आदत मैदान ही कंपल्सरी होत्यात आणि ओपनचे मैदान होत्यात. एक तर आता जो आदत गेल्या वर्षी पळत होता तो आता दुसरा झालेला आहे आणि त्या दुसऱ्याला कुठंतरी ही चालना भेटावी त्यामुळं आपण दुसऱ्याचंही मैदान टाकलेलं आहे. काय सांगाल जे लांबून गाडा मालक येतील त्यांच्यासाठी गाड्या नोंद करण्यासाठी? गाड्या नोंद कराव्या लोकांनी, काय अशी ही नाही. पण मैदान बाहेर नाही येणार, जरी लांबून किती जरी आले मैदान ही रितसरच होणार. इथं ओळख वशीला काही चालणार नाही. त्यामुळं कोण म्हटलं की बाबा इथं ओळखीनं गाड्या अशा पळतात, फुटाचा निकाल असेल तरी निकाल दिला जाणार नाही. निकाल हा रास्तच कॅमेऱ्यात बघूनच दिला जाईल. ठीक आहे. हे होतं 17 तारखेच्या आदतचं मैदान. आता आपण येतो दादांच्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 18 तारखेला दुसऱ्याचं मैदान होतंय, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मैदानी पारदर्शकच होणार. बरं. त्याचं बक्षीचं स्वरूप काय? बक्षीस 1 नंबरला 51,000 आहे. सेमच बक्षीस आहेत. 2 नंबरला 31 आहे तेच. आणि दुसऱ्या आदतला जसा क्वार्टर फायनलला बॅनरवर काय टाकलेलं नाही आम्ही, पण आता आम्ही विचारून आपलं सगळ्याच्या चालल्यानं आपलं दोन्ही मैदानाला आदतला बी दुसऱ्याला बी क्वार्टर फायनलला 1,000 रुपये आपलं सन्मानित ठेवून सन्मानित करण्यात येणार आहे. दुसऱ्याचा पल्ला वाढवलाय तुम्ही? दुसऱ्याचा पल्ला, आदतचा पल्ला ते आपलं वासर आहेत, लहान लहान वासर येतात आदतला, त्यामुळे आम्ही आदतचा पल्ला 800 फूट ठेवणार आहे आणि दुसऱ्याचा हाही 900 फूट पल्ला राहणार आहे. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण काम करते? समालोचक गणेश तांबे आहेत, परत महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर आहेत आणि किरण बिशे रिसोडचे. मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे का? हो आहे की. आणि मैदानामध्ये जे लांबून जे बैलगाडा मालक येणार असतील त्यांच्यासाठी काय नियोजन असेल, राहण्याचं वगैरे काय? तुम्हाला कॉल करावा लागेल? हो, कॉल करावा लागेल. तसं कमिटीचे नंबर दिलेले आहेत. काय अडचण आली कोणाची आणि मेन म्हणजे असेल तर त्यांनी कॉल करा. मेन म्हणजे कोणाचं ऑब्जेक्शन असलं पाहिजे, तसलं काय बाळगलं जाणार नाही. कोणी कवाही कुठंही जरी पळाला असला तरी किती आपल्या आमच्या इथं येऊन पळाला तरी काय हरकत नाही. मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यत मैदान हो अखिल भारतीय आमच्या तालुका कमिटीच्या नियमानुसार होणार मैदान. जर समजा शेफ्टीचा जर चावा एखाद्यानं जर ड्रायव्हरने घेतला, तो निदर्शनामध्ये जर आला तर काय असेल त्याला? काही कायदेशीर कारवाईच होणार. समजा जर गटाला जर सामना झाला तर पुढे चाल कशी दिली जाईल? गटाला जर रिक्सरच सामना जर असला तरच मोहर सीमेला आपलं पळवलं जाणार. बैलांचा निकाल जो आहे तो कोणत्या अवयवावरती दिला जाईल? त्याचा जो पुढे असेल त्याला निकाल देणार. कारण का माझी स्वतःची बैल आहे ती, त्यामुळे सांगतो मी, फुटापर्यंत जर माग असलो तर सामना बिमना देत असलं तसलं अजिबातच चालणार नाही. काय मैदानामध्ये जे तुम्ही बक्षीस ठेवलेलं जे आहे ते दादा बक्षीस क्लिअर मला कमिटीने आणून दिलेलं आहे. मित्रांनो बघा, मैदान जे आहे ते सलग 2 दिवस होणार आहे आणि त्या 2ही दिवसाच्या मैदानाची रक्कम जी आहे ती बघा दाखवली. काय किती रक्कम आहे? 2,65,000 रुपये.
ठीक आहे ठीक आहे. इथे ओळख वशिला वगैरे असलं काही चालणार चालणार नाही. बैलांना खाली थांबण्यासाठी जागा वगैरे काय? मस्त जागा आहे. 20 गट गेलं तरी जागा, 20 गट खाली गेलं तरी थांबायला जागा आहे. मोहर कुठं जरी काय केली तरी गाडीला थांबायला जागा आहे. साईडला इकडे बैल तर सगळं माळच आहे, इकडे बैल तर सगळं माळच आहे. म्हणजे दुखापत इजा काही सुधी होणार नाही आणि होतच नाही. आतापर्यंत मैदान झाले तेवढे कुणाला झालेलं नाही. ॲम्ब्युलन्स ही आम्हाला कुणालाच बोलवू असं बोलवायसाठी गरजच पडलेली नाही आतापर्यंत. मैदानाचं आता तुम्ही बघितलं 17 आणि 18 तारखेला जे मैदान होते त्या मैदानाचं 17 तारखेचे लाईव्ह लॉट आदल्या दिवशी हो 16 तारखेला संध्याकाळी पडणार आणि 18 तारखेच्या मैदानात 17 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट पडणार. मैदानाची नोंद जी आहे ती चालू कधीपासून आहे? कालपासूनच झालेली आहे. बरोबर. काय सांगाल जेवढे लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की गाड्या नोंद करण्यासाठी? त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, गाड्या बिड्या नोंद करून. आणि लांबून जे येणार आहेत ते आदल्या दिवशी जरी आले तरी आपली त्यांची काय बैलांची खाय प्यायची त्यांची काय प्यायची सोय होईल. मैदानामध्ये ज्यावेळेस पब्लिकला गाड्या असतात त्याचं ज्यावेळेस पब्लिक गाड्या लागतात दोन्ही बाजूनं त्याचं कसं नियोजन असेल? कारण काय होतं प्रेक्षक आतमध्ये येतं त्या गाडीवरती अन्याय होतो. मेन म्हणजे आमच्या मैदानाला म्हणजे पहिल्यापासून जे यूट्यूबला बघा तुम्ही मैदान झालेली आमची त्या आमच्या मैदानाला तर प्रेक्षक जी बॅरिकेड लावलं त्या बॅरिकेडच्या आतमध्ये अजूनही आलेलं नाही आणि इथनं पुढे सुद्धा येणार नाही. जरी बाहेरनं कोणाची गाडी लागली तरी त्यालाही काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही की माणूस आत आला म्हणून बैल झाला, तसलं काहीच होणार नाही. असं कधीच आलं नाही की पब्लिक फाटीमध्ये उभं राहिले, कधीच नाही. आणि सगळ्या मैदानांपेक्षा आपली फाटी बघा तुम्ही दाखवा, सगळ्यापेक्षा म्हणजे सुगडी फाटी आहे, मोठी फाटी. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की वडूची फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की टॉपची फाटी आहे. तिथं कधीच कुणावरती अन्याय होत नाही. बैलांना पाळण्यासाठी सुद्धा चांगली फाटी ती. ठीक आहे, दादांच्याकडे येतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदान होते 17-18 तारखेला त्याच्याबद्दल काय सांगाल माहिती? मैदान हे शिवरात्री निमित्त आहे त्यामुळे हे ते पर्व पहिलंच आहे बर मैदानाचं. त्यामुळे हे मैदान रिसरस होणार. यात्रा कमिटीने बक्षीस बी आणून दिलेत आम्हाला. जे काय सांगाल गाड्या नोंद करण्यासोबत बाबत? गाडी नोंद म्हणजे गाड्या सगळ्यांनी आम्हाला नोंद करून सहकार्य करावं, कारण की गाडी कमी जास्त झाली तरी बक्षिसात कुठलीही होणार नाही. बर ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपलं मैदान होते 17 आणि 18 तारखेला त्या मैदानात मैदान हे रास्तच होणार. बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. काय सांगाल आपल्या फाटीबद्दल काय सांगाल? फाटी का अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. फाटी ही एक नंबरच आहे. कधी कुठं अपघात झाला नाही किंवा कुठल्या ड्रायव्हरला दुखापत झाली नाही. बर आजपर्यंत मैदान झाले हे रिक्सरच मैदान झालेत. बर मैदानाच्या नोंदी संदर्भात काय सांगाल? मैदानी नोंद कालपासून चालू झालेली आहे. नोंद चालू आहे. बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावे. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपलं मैदान होतंय 17 आणि 18 तारखेला? 17चं आदतचं मैदान आहे आणि 18ला दुसऱ्याचं मैदान आहे. सलग 2 दिवस मैदान होत आहेत. त्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आणि कुठलाही यात बदल होणार नाही. बक्षीस रोख दिली जाणार. बक्षीस बॅनरवर टाकले तेवढे हाय अशी सगळी दिली जाणार. मैदानाची तुमच्या काय खासियत आहे नक्की? ही मैदान वासरांना बैलांना पळायसाठी रानले भारे. आदतच्या मैदानामध्ये आणि दुसऱ्याच्या मैदानामध्ये जे क्वार्टर फायनल तुम्ही ते बक्षीस 1000 ठेवलेलं आहे ते खूप चांगलं ठेवलंय. म्हणजे कसं होतंय लांबून ज्या गाड्या मालक येतात त्यांना सुद्धा गुलाल मिळतोय. हो, त्याच्या संदर्भात काय सांगाल? आधी आम्ही बॅनरवर टाकलंच नव्हतं. ते अचानक आम्ही आत्ता ही घेतली मीटिंग काल घेतली. त्यात ठरवलं आम्ही जे लांबून येणार आहेत क्वार्टरला राहणार आहेत त्यांना आपला 1000 प्रत्येक गाडीला दिलं पाहिजेत. असं आम्ही खुशी होती ना. गुलाल जरी भेटला त्यांना तरी आपलं भारी वाटतं त्यांना. त्यासाठी आम्ही तो ही केला. नमस्कार. काय सांगाल आपलं मैदान होतंय? काय अडचण नाही मैदानाची. लवकर आपली नोंद करून घ्यावी. दोन्ही बक्षीस आहे ती काय रिक्सर देणार आहे. क्वार्टरला आमच्या रात्री मिटिंग झाली. क्वार्टरवाल्यांना म्हणलं 1,000 रुपये देऊन त्यांचा सत्कार घ्यायचा. ते सांगितलं सगळ्याला माहिती आहे फाटी. बर त्याच्यामुळे काय अडचण नाही. लवकर आपली नोंद करून घ्या. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 9 वाजता चालू होईल सकाळी. मैदानाचा फायनल उजेड सकट? हा उजेडचं 5:30ला फायनल होणारच. बरं ठीक आहे. काय सांगाल गाड्या नोंद जेवढे लांबून जेवढे बैलगाडा मालक येतील संभाजीनगर असेल, मुंबई असतील, पुणे असतील, अकोला, बीड या ठिकाणी त्यांनी काय ना आदल्या दिवशी आलं, लवकर आलं, संध्याकाळी इथं आलं, फोन करायचं नुसता बाबा आम्हाला ही राहायला आलोय त्यांची आम्ही सगळी सोय करतो इथं बैलांची सगळी. ओके
ओके फाटी कशी आहे? फाटी काय पाहायला काय नाही सगळ्याला माहीत आहे. ते सगळ्यांनी येऊ शकता इथे, त्याचं काय अडचण नाही. ठीक आहे दादा नमस्कार. बोला. काय सांगाल आणखीन जे आपले लांबून जे बैलगाडा मालक येतील की सगळ्या संभाजीनगर वगैरे तिकडून त्यांची राहण्याची सुविधा वगैरे कशी? राहण्याची सोय इथं होईल त्यांची. मग त्यांनी फोन करायचा आयोजकांना, सगळ्या 8 जणांचा नंबर आहेत. तेव्हा त्यांना काय अडचण आली तर त्यांनी फोन करावा की बाबा त्यांच्या बैलांच्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च इथं केला जाईल, सोय केली जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी, आमच्या गावचे वीर जवान आहेत एक सचिन काळे म्हणून, त्यांच्या स्मरणार्थ फायनलच्या आणि क्वार्टर फायनलच्या प्रत्येक ड्रायव्हरला प्रत्येक ड्रायव्हरला त्यांच्या नावचं चषक देऊन सन्मानित केलं जाणार. मैदान जे आहे ते सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान हे सकाळी 9 वाजता चालू होईल आणि 5:30च्या आत फायनल घेतला जाईल. मैदानाचं लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवरती दिसतील आपल्याला? मैदानाचे लाईव्ह लॉट हे महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती गणेश तांब्यांचा सरांचा चॅनल आहे, त्याच्यावरती होईल. ठीक आहे मित्रांनो, 17 आणि 18 तारखेला जे मैदान होते त्या मैदानामध्ये जेवढे लांबून येणार आहेत बैलगाड्या मालक, त्यांचं जे आहे ते राहण्याची सुविधा इथं त्यांनी केलेली आहे कमिटीनं. फायनलला ज्या गाड्या राहणार आहेत ना, त्या सर्व फायनलच्या म्हणजे आदत मैदान असेल किंवा दुसरं मैदान, दोन्ही मैदानाला सचिन काळे वीर जवान आहेत, त्यांच्या नावचं सन्मान चिन्ह देण्यात ड्रायव्हरला देण्यात येईल. ड्रायव्हरला. ठीक आहे. आणखीन काय प्रश्न? ठीक आहे मित्रांनो, मैदान आदतचं मैदान 17ला आणि 18चं दुशाचं मैदान होते. सगळ्या गाडा मालकांनी नोंद घ्या आणि सहभाग जो आहे तो नोंद करा. धन्यवाद.